झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात असलेली श्री सिद्धिविनायक मंदिरातली मूर्ती स्वयंभू आहे। ही मूर्ती सुमारे 100 वर्ष जुनी आहे। खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या सिद्धिविनायकाच्या दर्शनाशिवाय खेडमधले नागरिक आपल्या कार्याला सुरुवात करत नाहीत। जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर खेड शहर वसलेलं असून या शहराच्या मध्यवस्तीतच सिद्धिविनायकाचं आकर्षक मंदिर उभं आहे। खेड शहरामध्ये सुमारे 100 वर्षापूर्वी राहणारे रंगनाथ कारले यांना 1905 साली दृष्टांत झाला। आपलं स्थान नदीमध्ये असून या नदीतून बाहेर काढून माझी स्थापना कर असा दृष्टांत गणपतीनं कारले यांना दिला। त्यानंतर नदीकाठच्या शेतातून रंगनाथ कारले जात असताना पाय घसरून ते नदीत पडले। त्यावेळी त्यांच्या पायाला लागल्यानं खाली वाकून पाहिले असता त्यांना ही गणपतीची मूर्ती दिसली। या मूर्तीची स्थापना त्यांनी सोनाराळीत केली अशी आख्यायिका सांगितली जाते। या मंदिराची रचना अतिशय सुरेख असून सिद्धिविनायकाची मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे। 1905 साली त्यांना हा दृष्टांत झाला, म्हणून मग त्यांनी छोटंसं त्यांच्या ऐपतीप्रमाणे कौलारू असं देऊळ बांधलं आणि पुढे सोनाराळी मित्रमंडळांनी पुढाकार घेऊन आणि सर्व भक्तगणांच्या सहाय्याने ह्या देवळाचा कळस आणि हा असा जीर्णोद्धार आत्ता केला। तेव्हा माझ्या वडिलांनी ऐपतीप्रमाणे थोडीफार सुधारणा वगैरे केल्या होत्या, पण आता जे हे मोठं देखणं रूप दिसतंय ते सोनाराळी मंडळाच्या पुढाकारांनी आणि सर्व भक्तगणांच्या मदतीने, आर्थिक मदतीने असं हे देऊळ आता नावारूपाला आलेलं आहे। या मंदिराच्या सभोवतालहून खेड शहर आणि परिसरात 4 रस्ते जातात, त्यामुळे कोणताही राजकीय मोर्चा असो किंवा एखादी धार्मिक मिरवणूक या मंदिराला फेरी मारूनच जाते। खेडवासियांची या सिद्धिविनायकावर अपार श्रद्धा असून या ठिकाणी बोललेला नवस पूर्ण होतोच असे अनुभव देखील सांगितले जातात। या सिद्धिविनायकाने मला न मागता भरपूर दिलेला आहे। ज्या ज्या वेळेला इच्छा प्रकट केली मनामध्ये, त्या वेळेला ह्या सिद्धिविनायकाने मला न मागता भरपूर दिलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील या सिद्धिविनायक मंदिराला भाविकांनी एकदा तरी भेट द्यावीच। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।